श्रीरामचन्द्र करुणा समुद्र ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे निद्रा कै भेट शिवा मजला सुभद्रा सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या आत्मारामासी त्वा बोधवावे अपत्यापरी पाजवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या आत्माराम या ग्रंथाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत। संत समागम फेसबुक लाईव्ह पेज या माध्यमाचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे समर्थ वाङ्मयाची गोडी वाढवावी, अभ्यासार्थींना त्यातून काही वेगळा दृष्टिकोन मिळाला तर चांगलं, या उद्देशाने आपण हा व्याप मागील 4.5 महिन्यांपासून करतो आहोत। आपण काल आत्माराम या समर्थांच्या ग्रंथातील ब्रह्मनिरूपण या समासातील शेवटच्या ओव्या घेतल्या। चौथा जो समास आहे आपण पाहिलं, पहिला समास समर्थ रामदासांनी आपल्याला या ग्रंथामध्ये जे एकूण 5 समास आहेत त्यातला पहिला समास आपण पाहिला। तो 39 ओव्यांचा समास आहे, त्याग निरूपण। समजलं पाहिजे आपल्याला की काय करायला पाहिजे। आत्मा राम परब्रह्म स्वरूपाची
स्वस्वरूपाची प्रचिती प्राप्ती तदाकारता यासाठी समर्थ रामदासांनी टाकळीला असताना जुना दासबोध रचना झाल्यानंतर आत्माराम या ग्रंथाची निर्मिती केली. त्याग निरूपण या समासात त्याग कशाचा करायचा आहे ते सांगितलं. माया निरूपण 43 ओव्यांचा समास. यामध्ये मायेची स्वरूप काय आहे, मायेची आवश्यकता काय आहे, मायेची गरज काय आहे, मायेचा प्रादुर्भाव काय आहे आणि मायेचा प्रभाव काय आहे याबद्दल विवेचन केलं. त्यानंतरचा जो समास आहे ते ब्रह्मनिरूपणाबद्दल आहे. त्या स्वरूपाविषयीचं ब्रह्मस्वरूपाविषयीचं ज्ञान समर्थ रामदासांनी दिलं. आणि आता ते ज्ञान अनुभवण्यासाठी काय साधना केली पाहिजे त्याचा हा चौथा समास आहे. साधन निरूपण 37 ओव्यांचा हा समास आहे. आपल्याला माहिती आहे की कुठलीही गोष्ट असो, व्यवहार असो किंवा परमार्थ असो, काही साधना ही करावीच लागते, प्रयत्न करावेच लागतात, त्याशिवाय काहीही प्राप्त होत नाही. असेल माझा हरी तर देईल खटल्यावरी असं म्हणून नाही चालत. मला खूप वाटतं की मला काही न करता, काही श्रम न करता पैशाचं पाकिट मिळालं पाहिजे. पण मग आता पैशाचं पाकिट घरामध्ये तर कोण फेकून जाणार नाही. मला किमान रस्त्यावर तर जावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. म्हणून समर्थ रामदासांनी प्रयत्नाला, यत्नाला देव असं मानलं. यत्न तोच देव जाणावा. ज्या गोष्टी अस्तित्वाचंच नाहीत त्या गोष्टी मिळणारही नाहीत. आपल्यापैकी कुणाला संशय येणार नाही किंवा खोटं वाटणार नाही. पण परब्रह्म स्वरूपाची आपण कुणाला जर ते विवेचन करून सांगितलं, विवरण करून सांगितलं, स्वरूप समजावून सांगायचा प्रयत्न केला तर सामान्य माणूस म्हणेल हे काहीतरी सांगताय तुम्ही, हे सगळं थोतांड आहे. पण मग एवढ्या वर्षाची परंपरा आहे, एवढे आमचे संत महात्मे महानुभाव ऋषी मुनी होऊन गेले, त्यांनी जे सांगितलं ते खोटं सांगितलं का? आम्हाला प्रचिती नाही आली तर ते खोटं म्हणायचं असं मग सगळीकडेच लावलं पाहिजे ना. मी माझ्या पंजोबांना पाहिलं नाही म्हणजे ते नव्हते असं म्हणायचं का? समर्थ म्हणतात अभ्यास केला पाहिजे, साधना केली पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे, तर निश्चितपणे आपल्याला त्याचा लाभ होऊ शकतो. एखादी गोष्ट कठीण असते, परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होणं ही काही एवढी साधारण सोपी गोष्ट नाही आहे. माऊलींनी सांगितलंय की मी जे मांडलंय ते कित्येक कल्पांचं मांडलंय. एवढ्या कमी वयामध्ये आज आपल्याला माहिती आहे की 700 वर्ष होऊन गेली, परंतु माऊलींच्या ज्ञानेश्वरीचा अथांग डोह कुणाला सर करता आला? अनेकांनी बुड्या मारल्या आणि शिंपले, माती, माणिक हे घेऊन वर आले. ज्याला जे मिळालं, ज्याला जे प्राप्त झालं त्यांनी त्यावरच आपलं आयुष्य काढलं. अनेकांना माऊलींच्या ज्ञानेश्वरीतल्या अनेक छटा दिसल्या. जे कठीण आहे, समर्थ म्हणतात माणसं प्रयत्न करत नाहीत, कंटाळतात. किती करायचं अजून? एवढे दिवस करावं लागेल, एवढी साधना करावी लागेल. लोकांना त्याचा कंटाळा येतो.
तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. जे असाध्य आहे ते साध्य करून घेतलं पाहिजे. अहो, मानवी जीवनाचं हेच तर ध्येय आहे. समर्थ म्हणतात, असाध्यतेची साधावे, कानडेची अभ्यासावे. जे अवघड आहे, जे कठीण आहे, त्याचाच सराव केला पाहिजे. लोक म्हणतात, मी फेब्रुवारी महिन्यामध्ये 4 वर्ष शिवथरघळीमध्ये व्यवस्थापक म्हणून जात होतो. बरेच जण काउंटरवर येऊन विचारतात, दासबोध मराठीत आहे का हो? पुस्तक विक्रीचं काउंटर जे असतं तिथं बसलो असलं की तिथं लोक येऊन विचारतात, दासबोध मराठीत आहे का? अहो, दासबोध मराठीतच आहे, तो इंग्रजीमध्ये नाहीये, संस्कृतमध्ये नाहीये. म्हणजे समर्थांनी सांगितलेला तो मराठीतलाच आहे. त्याचं इंग्लिश व्हर्जन झालं, तेलुगू झालं, हिंदी झालं, संस्कृत झालं. आता 2 महिना दीड महिन्याखाली आदरणीय वेरुळकर गेले. अत्यंत अवलिया माणूस. एका वर्षी ते घळीत आले होते. केस वाढलेले आहे, दाढी वाढलेली आहे, एक पांढरा शर्ट, खाली पॅन्ट, ट्राउझर असे ते आले. आता माझा तर काही परिचय नव्हता, पण त्यांनी सांगितलं, तुम्ही संस्कृत दासबोध पाहिलाय का? म्हणलं, आमच्याकडे एक प्रत आहे इथं. ते म्हणाले, आत्ता सापडतीये का पहा. म्हणलं, हो. मी त्या काउंटरलाच होतो. मी तो खालून कपाटातून काढला आणि म्हणलं, हा आहे संस्कृतमध्ये. ते म्हणाले, नाव वाचा, अनुवाद कुणी केलाय? मी सांगितलं, त्यांचं मला नाव पहिलं आठवत नाही आता, वेरुळकर. ते म्हणाले, तुमच्या समोर उभा आहे. मला आश्चर्यच वाटलं. ते आता 1 महिन्याभराखाली गेले. या समासामध्ये समर्थ रामदास आपल्याला साधन निरूपण, साधना करावी लागते, ती सातत्यपूर्ण केली पाहिजे, प्रयत्नपूर्वक केली पाहिजे. तर अगोदरच्या समासात जे वर्णन केलेले परब्रह्म स्वरूपाचं ते प्राप्त व्हायला काही उशीर लागणार नाही, असं समर्थ आपल्या शिष्याला सांगतायत. या समासातल्या ओव्या, त्यावरचं विवेचन करण्याचा प्रयत्न आपण करूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. जे सकळ साधनांचे सार, जेणे पाविजे पैल पार, जेणे साधने अपार, साधक ते सिद्ध झाले. श्रीराम. जे सकळ साधनांचे सार. साधना मार्ग अनेक आहेत, अनेक प्रकारच्या साधना आहेत. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात, अनेक प्रकारच्या उपक्रमांनी, अनेक प्रकारच्या मार्गावरून लोक माझ्याकडे येतात, मला येऊन प्राप्त करतात. पण असे काही समाजामध्ये लोक आहेत की या विराट समाजाला माझं स्वरूप ते समजतात. ज्ञान यज्ञेन चाप्यन्ये यजंतो माम उपासते, तेन एकत्वेन पृथक्त्वेन. अनेक प्रकार आहेत. एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. या विराट समाजाला, समूहाला माझं स्वरूप मानतात आणि या समाजाची सेवा ते करतात. ते लोक मला सरळ येऊन मिळतात, मध्ये एजंट लागत नाहीत त्यांच्यासाठी. म्हणून समर्थांना ज्ञानी असलेला महंत, ज्ञानोत्तर साधना करत असलेला मठपती, असा अधिकारी पुरुष समाज शरण वृत्तीनं आपलं जीवन घालवणारा अपेक्षित आहे. आपण पाहिलंय दासबोधामध्ये 11व्या दशकापासून समर्थ रामदासांनी या सगळ्या अशा समाज शरण वृत्तीनं वागणाऱ्या विवेकी ज्ञानी महंताचं वर्णन अनेक समासांमधून केलेलं आहे. जे सकळ साधनांचे सार,
अनेक साधन आहेत, पण त्या सगळ्याचं सार काय? जेणे पाविजे पैल पार, की जी अनेक साधन आहेत की जी या दुस्तर भवसागरातून पलीकडच्या काठावर घेऊन जाऊ शकतात. जेणे साधने अपार, साधक ते सिद्ध झाले. अनेक साधक ही साधना करून सिद्ध झाले. म्हणजे सिद्ध असं आहे की समर्थांनी अनेक वेळा शब्द जे आहेत तर ते सिद्धच्या ऐवजी सिद्ध इथं शब्द वापरला. तेव्हाची चालीरीती काय होती, बोलीरीती काय होती, लोकरीती काय होती, याचा विचार समर्थ रामदासांनी केलेला आहे. असं आहे की आपण जर एखाद्या गावामध्ये गेलो, एखाद्या खेड्यामध्ये गेलो आणि फारच शुद्धपणे बोलायला लागलो, नाकातून स्वर काढून, तर त्याला आपला माणूस वाटणार नाही. तुम्ही त्याच्यासारखं बोलाल, त्याच्यासारखं राहाल, त्याच्यासारखं जेवण कराल, तर त्याला वाटेल की अरे हा आपल्यातला एक आहे. तो आपलेपणाची भावना लवकर रुजते. म्हणून समर्थांनी या ठिकाणी सिद्धच्या ऐवजी सिद्ध हा शब्द वापरलाय. सिद्ध या शब्दाचा अर्थ सिद्धच आहे. जेने साधने अपार, साधक ते सिद्ध झाले. या साधनेने किती लोक, अपार लोक, अनंत लोक सिद्ध झाले, त्यांनी ते प्राप्त केलं. मग तुम्हाला आम्हाला का नाही जमणार, असा प्रश्न आहे समर्थांचा. समर्थ अनेक वेळा वारंवार मायेचं स्वरूप सांगतात, तिची गरज सांगतात, तिची आवश्यकता सांगतात आणि ब्रह्माचं स्वरूपही सांगतात. या ठिकाणी अपार शब्द घेऊन आपल्याला एक आत्मविश्वास समर्थ रामदास देतात. अरे अनंत अगणित लोकांनी, साधकांनी हा मार्ग अवलंबलाय आणि या मार्गावरूनच त्यांनी आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय ते प्राप्त केलेलं आहे. तुला का नाही जमणार? या ठिकाणी एक शब्द आलाय, जेणे पाविजे पैल पार. एका पारावरून, एका तीरावरून पलीकडच्या तीरावर जायचं आहे. साधना तर लागतेच, साधन तर लागतं. नौकेतून जायचंय, वाहनातून जायचंय, जहाजातून जायचंय, पाणबुडीतून जायचंय, टोकऱ्यातून जायचंय, पोहत जायचंय, काहीतरी साधन लागतच ना. पृथ्वीच्या परिघाच्या बाहेर समर्थ गेलेले. कशावरून तुम्ही म्हणाल, असं कसं काय म्हणता? काय संदर्भ आहे, काय पुरावा आहे? समर्थ म्हणतात, पृथ्वी कशी आहे? कवीट फळा ऐशी. बोराच्या फळा एवढी पृथ्वी आहे. आणि हे खरं आहे का नाही? नील आर्मस्ट्रॉंगनी आल्यानंतर काय सांगितलं? आम्हाला पृथ्वी कशी दिसली? छोट्या बॉल सारखी दिसली. कविटाचं फळ तेवढंच आहे. समर्थ तर तिला बोरा एवढी म्हणतात. बद्री फळा ऐसे. जेवढं लांब जाऊ आपण, अहो लोकांना साधं या गावाहून त्या गावाला जायचंय, बसमध्ये प्रवास करायचा आहे, गाडीमध्ये प्रवास करायचा आहे, तर उलट्या होतात. आम्ही अंदमानला जायचं ठरवलं फेब्रुवारीमध्ये आणि त्यातल्या काही लोकांनी सांगितलं विमानाचा प्रवास असेल तरच आम्ही येऊ. म्हणलं अहो आपण एकदा विमानाने जाऊ आणि एकदा बोटीने येऊ. त्यातल्या 5-6 जणांनी सांगितलं आम्हाला बोट लागते, आम्हाला जहाजावर चालणार नाही. त्यांनी मला सांगितलं मुंबई ते अलिबाग 1 तासाचा फक्त प्रवास आहे, 1-1.5 तासाचा. तर त्यांनी मला सांगितलं की मी आत्ताच मुंबई अलिबागला जाऊन आलो. त्या 1-1.5 तासाच्या प्रवासामध्ये मला एवढ्या उलट्या झाल्या, विचारू नका म्हणते. पहिलं पार कधी जाणार आम्ही? या गावाहून त्या गावाला जाता येत नाही. मुंबईतून अलिबागचा समुद्राचा रस्ता पार करवत नाही. बरं समजा मी जरी तयार झालो की मी यायला तयार आहे, मला कोण घेऊन जाणार हो? जे अवकाशामध्ये जातात
अंतराळवीर, त्यांना ट्रेनिंग आहे, 5-5, 10-10 वर्ष ट्रेनिंग आहे, अत्यंत परिश्रमपूर्वक ट्रेनिंग आहे. त्या वातावरणामध्ये गुरुत्वाकर्षण नाही आहे. मग त्याचे परिणाम काय शरीरावर होतील? बोलता येईल का? आपण एखादी वस्तू घ्यायला गेलो तर ती वस्तू आपल्या हातात येईल का? आपल्याला पाणी प्यायचं आहे, जिथं गुरुत्वाकर्षण नाहीये तिथं पाणी पोटात जाईल का? किती सूक्ष्म विचार आहे ना. आणि भवसिंधू हा भवसागर पार करून पलीकडे जायचंय. समर्थ म्हणतात, जेणे पाविजे पैल पार. ही एक साधना आहे, ही एक साधना आहे की जी तुम्हाला पलीकडच्या तीरावर घेऊन जाईल. पृथ्वीच्या कक्षेच्या पलीकडे गेल्यानंतरच आपल्या लक्षात येतं पृथ्वी केवढी आहे. मला तुम्ही सांगा की आपण विज्ञानामध्ये शिकतो, पृथ्वी ही स्वतः भोवती फिरते आहे आणि ती सूर्याच्या भोवती 5 पटीनी तिची जी गती आपल्या भोवती फिरण्याची, त्याच्यापेक्षा 5 पटीनी, 50 पटीनी ती सूर्याच्या भोवती फिरते. आता आपण पृथ्वीवर आहोत, आपल्याला जाणवतं का ते काही की आपण फिरतो आहोत? आपली पृथ्वी, आपण ज्या पृथ्वीवर उभे आहोत ती पृथ्वी आपल्या भोवती फिरतीये आणि ती सूर्याच्या भोवती 50,000 किलोमीटर तासानी या स्पीडनी फिरतीये. म्हणजे आम्ही खरं मानतो का नाही? अहो, ज्या शास्त्रज्ञांनी हा शोध लावला त्याला वाळीत टाकला पादऱ्यांनी, तिथल्या धर्मगुरूंनी त्याला वाळीमध्ये टाकला की हा सगळं थोतांड आहे, खोटं सांगतोय. पण त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं. मग आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो का नाही? तुमच्या माझ्यापैकी आमच्या या जीवनात तरी आम्हाला ते अनुभवता येईल का की पृथ्वी स्वतः भोवती फिरते आहे, ती सूर्याच्या भोवती फिरते आहे? पण आम्ही विश्वास ठेवतो. पृथ्वी गोल आहे, आम्ही विश्वास ठेवतो. आम्ही पाहिली आहे का पृथ्वी फिरून? मग आता इथं प्रश्न असा पडतो की ज्या हजारो ऋषी मुनींनी, समर्थ तर हजारो नव्हे अपार म्हणताय, अपार साधकांनी हे सिद्ध केलंय, ते परब्रह्म स्वरूपाला त्यांनी प्राप्त केलंय, मायेचं स्वरूप त्यांनी ओळखलंय, हे सगळं ते सांगतायत, त्याला खोटं म्हणायचं का? असा नतदृष्टीपणा आपल्याला बरोबर नाहीये. आता हे सगळं सांगितल्यानंतर समर्थ आपल्या शिष्याला सांगताय, जे सकळ साधनांचे सारते. अरे म्हणले, तुला मी सांगतोय ना, अनेक साधन आहेत, अनेक साधन आहेत, पण तू त्या भानगडीत पडू नकोस. त्याच्यापेक्षा सगळ्यांचं सार असलेलं मी तुला साधना सांगतो. त्यांनी लगेच कान असा केला, एकही शब्द सुटायला नको. माझे सद्गुरू मला सांगतायत, साधनांचं सार सांगतायत की ज्या साधनेच्या मार्गावरून अनेक संत, ऋषी, सज्जन, महानुभाव त्यांनी सिद्धता प्राप्त करून घेतली आहे, त्यामुळे तो आता सावधान झालाय आणि तो आपले कान टवकारून ऐकतो. पुढच्या श्लोकामध्ये, पुढच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, ते हे जाणरे श्रवण, करावे अध्यात्म निरूपण, मनन करिता समाधान, निजध्यासे पावती श्रीराम. आपण पाहिलं समर्थांची चतुसूत्री आहे, समर्थ वाङ्मयाची चतुसूत्री आहे. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे सावधपण सर्व विषयी, चौथा अत्यंत साक्षेप प्रयत्न. मुख्य हरिकथा निरूपण पहिलं सूत्र आहे. भगवंताचं गुणानुवाद करणं, नामसंकीर्तन करणं, लीला संकीर्तन करणं, हे पहिलं लक्षण, पहिलं मुख्य. पहिलं नाही म्हणलं, मुख्य म्हणलंय. आपल्या लक्षात आलं पाहिजे
पहिले, दुसरे, तिसरे, चौथे याला अर्थ नाहीये. मुख्य काय? तसं इथं समर्थ म्हणतात, साधनाचे सार एक्स्ट्रॅक्ट काढलाय मी, त्याचा अर्क काढलाय, त्याचा रस काढलाय आणि तो तुला देणार आहे. कॉन्सन्ट्रेटेड आहे ते मी तुला देतो. आणि समर्थ आहे तसं, जशी ही समर्थ संप्रदायाची चतुसूत्री आहे तसं परमार्थाची चतुसूत्री आहे. श्रवण, मनन, निधिध्यास आणि आत्मसाक्षात्कार. समर्थ म्हणतात साधनाचं सार काय? ते हे श्रवण. ते हे जाणरे श्रवण, करावे अध्यात्म निरूपण, मनन करिता समाधान, निजध्यास पावती श्रीराम. या परमार्थाच्या साधनेतल्या 3 साधन प्रक्रिया या ओवीमध्ये आलेल्या आहेत. 3: श्रवण, मनन आणि निधिध्यास. कारण या 3च कराव्या लागतात. आत्मसाक्षात्कार आपल्याला नाही करावा लागेल. तो होतो आणि तो रोकडा होतो. उधार नाहीये. हे एवढं केलं की मी तुला देतोच आहे. समर्थ म्हणतात तुझे आढळपद मी तुला देतो, मी तुला वचन दिलेलं आहे. शिष्याला सांगितलंय समर्थाने. ते हे जाणरे श्रवण. आता श्रवण करायचं म्हणजे काय करायचं? कुठलाही ग्रंथ घ्यायचा आणि वाचायचा का? कुठलेही गाणे ऐकत राहायचे का? अनेक प्रवचनं चाललेली ती ऐकत राहायची का? 24 तास त्यातच. मी परवा सांगितलं, प्रवचन करणाऱ्याचा सुद्धा अहंकार किती मोठा आहे. मला प्रवचन करायची आहेत म्हणून मी माझ्या मुलाची फोन घेणार नाही, सासूचे फोन घेणार नाही, नवऱ्याचे फोन घेणार नाही, मुलीचे फोन घेणार नाही, बायकोचा फोन घेणार नाही. का? तर मी प्रवचनात व्यस्त आहे. कशाला करतो प्रवचन? कशाला ऐकायला पाहिजे श्रवण? सकाळी इकडचं श्रवण, दुपारी दुसरी कीर्तन, ते संध्याकाळी अजून प्रवचन, अजून काहीतरी निरूपण, अजून काहीतरी विवरण. सगळा गडबड गोंधळ होईल ना. कारण मुळात त्याची सवयच नाहीये. आता लॉकडाऊन आहे, घराच्या बाहेर जायचं नाहीये, कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. ज्या घरासाठी आणि घरातल्या लोकांसाठी जीवनभर आटापिटा केला त्यांचं तोंडही बघता येणार नाही जर कोरोना झाला तर. नुसतं कोरोना पॉझिटिव्ह एवढा रे 2 शब्द आले की संपला विषय. उचल वांगडी. माहित नाही पुन्हा परत येणार आहे का नाही घरी भेटायला. ते हे जाण रे श्रवण, करावे अध्यात्म निरूपण. श्रवण करायचं आणि आध्यात्मिक विषयांवरच निरूपण करता आलं पाहिजे. राजकारणात काय चाललंय, टीव्हीवरच्या बातम्यात काय चाललंय, दिवसाकाठी माझ्या घरात तर अर्धा तासही टीव्ही चालत नाही तुम्हाला सांगतो. अगोदर बातम्या तरी लावायचो, पण आता त्या बातम्यांमध्ये काही रस नाही. रस नाही म्हणजे असं मला वाटतं, मला त्यात काही इंटरेस्ट राहिला नाही. नाही तर ते 7-12 प्रकरण झालं, कोणते प्रकरण झाले, 24 तास टीव्हीच्या समोर बसलेलं मी बसलेलं. पण आता वाटतं काय ते चाललंय, चलू द्या. आपल्याला हे चालवायचं, हे चालू द्या. आपला इंटरेस्ट कुठे, आपली आवड कुठे, निवड कुठे, हे समजलं पाहिजे. मनन करिता समाधान. श्रवण, मनन करिता समाधान, निजध्यासे पावती. मनन झालं, निधिध्यास येणार आणि तुम्हाला समाधान पावणार, मिळणार म्हणजे मिळणार. समर्थांचा शब्द आहे. ज्यांनी स्वार्थासाठी काहीही सांगितलं नाही, त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी काहीही केलं नाही, ते समर्थ रामदास स्वामी सांगतायत. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, सकळामध्ये विशेष श्रवण, श्रवणाहुनी थोर मनन, मनने होय समाधान, बहुत जनांचे श्रीराम. आता दासबोधातली ही ओवी 19व्या दशकातली 2ऱ्या समासात आहे. आणि ते हे जाणरे श्रवण, करावे अध्यात्म निरूपण,
मनन करिता समाधान, हे दोन्ही शब्द आले, तिन्ही शब्द आले. आधी अध्यात्म श्रवण, मग सद्गुरुपाद सेवन, पुढे आत्मनिवेदन, सद्गुरु प्रसादे श्रीराम. आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी, आपण आत्मा अंतरी बोध झाला श्रीराम. अंतःकरणामध्ये बोध झाला. आता पुढे काहीही जाणून घ्यायचं, काहीही साधना करायची शिल्लक राहिली नाही. करिता समाधान निजध्यासे पावती. मिळणार त्याची प्रचितीच आहे. आधी अध्यात्म श्रवण, पटकन कुणी महाराज आले, बुवा आले, जाऊन त्यांच्या मठामध्ये राहायचं चालेल का? अगोदर ते सगळं वाङ्मय तर वाचलं पाहिजे, गोडी तर उत्पन्न झाली पाहिजे. आधी अध्यात्म श्रवण, मग सद्गुरु पादसेवन. मग आमची उपास्य देवता कोण आहे? आमच्या सद्गुरूंजवळ जाऊन बसलं पाहिजे, त्यांचं काय हवं नको ते बघितलं पाहिजे. अखंड असावे देवद्वारी सत्वगुण. मंदिरामध्ये काय पाहिजे? झाडं लावायची आहेत का? पाऊस जादा झालाय तर पाणी बाहेर काढून टाकायचंय का? कुठे गळत असेल तर मेनकापड लावायचंय का? जी झाडं लावलेली आहेत त्यांना पाणी घालायचंय का? झाडं वाढली आहेत त्यांची फुलं काढायची आहेत का? सद्गुरु पादसेवा, पुढे आत्मनिवेदन. आणि सद्गुरूंची आपण अनन्य सेवा करत राहिल्यानंतर आपली ती साधना पाहून, आपली ती सेवा पाहून सद्गुरू खुश होतात. सद्गुरू आपल्यावर कृपा करतात. ते आत्मनिवेदन आहे. कारण सद्गुरूंची कृपा झाली की मी वेगळा राहतच नाही. पुढे आत्मनिवेदन सद्गुरु प्रसादे. सद्गुरूंची कृपा झाली की सगळं संपलं. आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी. आत्मनिवेदन झालं, माझ्यातला मी संपला, माझ्यावर सद्गुरूंची कृपा झाली की समर्थ या ठिकाणी म्हणतात निखळ वस्तू निरंतरी. ती जी वस्तू आहे ते जे परब्रह्म स्वरूप आहे, ते जे परमात्म स्वरूप आहे ते निरंतर राहणार आहे. त्याच्यात मध्ये त्याच्या आणि आपल्या सहवासामध्ये खंड पडणार नाहीये. आपण आत्मा अंतरी बोध झाला. त्याला पुन्हा कुणी काही सांगायची गरज नाही. संत विनोबाजींच्या एका वाङ्मयामध्ये एक प्रसंग त्यांनी लहानपणातला लिहून ठेवलाय. श्रवणावर आहे. रोज थोडं 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 सातत्याने श्रवण केलं पाहिजे. असं नाहीये आता 1 महिना लॉकडाऊन वाढलेला आहे तर आता आपण असं करूया, पहिल्या 10 दिवसामध्ये दासबोध, दुसऱ्या 10 दिवसात ज्ञानेश्वरी, पुढच्या 10 दिवसामध्ये आत्मारामाने अमृतानुभव. असं करून चालेल का? अहो, ज्याला आयुष्यामध्ये 50-60 वर्षापर्यंत आमचा त्या ग्रंथाला हात लागला नाही, आम्ही कधी तो ग्रंथ उघडून बघितला नाही, तो ग्रंथ असा 10 दिवसात 15 दिवसात वाचून होतो का? किती पारायणं झाली आहेत आपली? मोजदाद नाहीये. मोजदाद नाहीये म्हणजे शेकडो पारायणं नाही झाली असं नाही मला म्हणायचं, पण 1 झाले, 4 झाले, 5 झाले, 10 झाले, माहित नाही किती पारायणं झाली. आणि ते काही लिहून ठेवायची गरज नाहीये. जप लिहून ठेवायची गरज नाहीये. माझं तर स्पष्ट मत आहे. अहो, जो अनादि आहे, व्यापक आहे, अत्यंत व्यापक आहे, जो अगणित आहे, ज्याची मोजदाद करता येत नाहीये, असा त्या परमात्म स्वरूपाचा जप करत असताना तो काय मोजायचा आम्ही? मला मोठं आश्चर्य वाटतं. लोक काय करतात? मला आता एक 8 दिवसाखाली फोन आला. ते म्हणाले तुमचा एवढा मोठा परिवार आहे दासबोधाचा, म्हणले जरा तुम्ही आवाहन करा ना तुमच्या परिवाराला. म्हणलं कशासाठी? ते म्हणाले आपण 5 कोटी
जपाचा संकल्प सोडला होता मागच्या वर्षी रामनवमीला, आणि तो लवकरात लवकर पूर्ण, असं काही ठरलेलं नव्हतं की एका वर्षात पूर्ण व्हायचा आहे, पण लवकरात लवकर पूर्ण करू असं ठरवलं होतं. आम्ही अनेकांना सांगितलं, म्हणाले आत्तापर्यंत 1.25 कोटी जप झालाय. आता 1.25 कोटी जप आत्ता झालाय, 5 कोटी उरलेला 2.25 कोटी, 4.25 कोटी कधी व्हायचा? म्हणले आपण रामाला शब्द दिला. अहो, हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवून नैवेद्य चालतो का? सांगा बरं मला. मी किती करणार जप, तेवढा आपण बोलावा. म्हणजे असे संकल्प करू नयेत असं माझं मत नाहीये, पण मग अशी फजिती होते. मग त्यांनी मला सांगितलं की तुमच्या ग्रुपवर लिहा. म्हणलं ठीक आहे, पण मुळात ती संकल्पना मलाच रुचली नाही, पटली नाही, तर मी लोकांवर का जबरदस्ती करावी? कशासाठी आम्ही लोकांवर ते लादावं? म्हणून मी काही कुणाला बोललो नाही. बरं, त्या लोकांनी जप करायचा, तो कसा करतील, कुठे करतील, काय करतील, कोणाला माहिती आहे हे सगळं? आणि जप त्याच्यातही काय मोठी मजेशीर काय म्हणतो विचित्रपणा आहे. लोक कामं करत असतात, टीव्ही बघत असतात आणि जप करत असतात, आणि तिकडे फायटिंग चालू झाली, मारामारी चालू झाली की यांची माळ जोरात ओढली जाते. तिकडे रडापडीचा प्रसंग आला का यांची मणी हळूहळू ओढल्या जातो. कसलं काय चाललंय काय? अहो, जप असा केला पाहिजे का? देवाची द्वारी उभा क्षणभरी. तो पुजारी तर त्याचं आयुष्य चाललं ना, त्याचं गेलं, त्याचा मुलगाही पूजा करतोय, तो नाहीये का देवाच्या द्वारी उभा क्षणभरी? पण तिथं एखादा तुकाराम महाराज येतात, तिथं एखादे नामदेव महाराज येतात, आणि त्या एका क्षणामध्ये त्यांचं आयुष्य पालटून जातं. म्हणून हे सगळं करत असताना तारतम्य ठेवलं पाहिजे. समर्थ, मला तुम्हाला सांगायचा विषय हा होता की विनोबाजींच्या साहित्यामध्ये हा एक प्रसंग आहे. विनोबाजी असं म्हणतात की मी लहानपणी एक धडा घेतला की श्रवण हे नित्य असलं पाहिजे आणि ते सातत्याने केलं पाहिजे. कशावरनं धडा घेतला? ते म्हणाले की मी श्रावणामध्ये एका मंदिरात जात असे, महादेवाच्या मंदिरात जात असे, आणि मी तिथं दिवस दिवस राहत असे. त्या मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडीवर जो कलश ठेवलेला असतो त्यामध्ये पाणी आहे, आणि त्याची थेंब थेंब बारीक अत्यंत सतत धार त्या पिंडीवर पडत असते. विनोबाजी असं लिहितात की दिवसाकाठी 2 की 4 बादल्या पाणी बसत असेल. ते एवढी थेंब 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 ती धार पडतीये. आता त्या 4-5 बकेट किंवा 4-5 घागरी असतील समजा, तर ते आणून भाडकन रिचून 2 मिनिटांमध्ये जाता येतं का? नाही, करता येईल. पण त्या पिंडीवरची सततधार जी अनुसंधान देईल, जी कर्मफल प्राप्ती देईल, ती अशी भडाभडा भडाभडा ओतून 4-5 बकेट किंवा 4-5 घागरी टाकून त्या पिंडीवर त्याच्याने समाधान होईल का? नाही होणार. जसं समर्थ म्हणतात, व्यंकटेशी मल्हार महात्म्य नेऊन चालत नाही. मोरगावला जाऊन तिथं शनीची उपासना करून चालेल का? जिथल्या तिथे शोभतं. महादेवाला ती धार शोभते. फलप्राप्ती मिळाल्याचं समाधान, संकल्पपूर्तीचं जे समाधान आहे, ते असं 4-5 घागरी एकदम ओतून नाही चालणार. म्हणून आता लॉकडाऊनचा पिरियड आहे, म्हणून 4-5 ग्रंथ वाचून टाका. पुन्हा कुठे टाका? सज्जावरच टाका.
ज्या आमच्या वाडवडिलांनी बासनामध्ये बांधून ठेवले त्या ग्रंथाला आमचा कधीही हात लागला नाही. माहीत नाही ह्याच्यामध्ये कोणता ग्रंथ आहे, याचे लेखक कोण आहेत, काय सांगितलंय हेही माहीत नाही. पण असं 10 दिवसात 8 दिवसात, मला आत्ता नुकता प्रसंग माझ्या मागच्या महिन्यातली गोष्ट आहे. जेव्हा 1 महिना लॉकडाऊन वाढला तेव्हा मला एकाने सांगितलंय, 1 महिना लॉकडाऊन वाढलाय म्हणले, असं ठरवलंय. म्हणलं चांगली गोष्ट आहे. समर्थ आणि माऊली डोक्यावर हात बडवून घेते, दुसरं काय. बृहदारण्यक उपनिषदामध्ये एक ऋचा आहे, आत्मा वा अरे श्रोतव्य मंतव्य निदिधासितव्य. श्रवण, श्रोतव्य श्रवण, मंतव्य मनन, निदिध्यासितव्य निदिध्यास, याच्यानी प्राप्त होतो. त्याचं श्रवण केलं पाहिजे. ते समर्थ आत्मारामात सांगतायत, ते समर्थ दासबोधात सांगतायत, ते समर्थ मनाच्या श्लोकातही सांगतायत. शब्दांची रचना वेगळी आहे, बाकी सांगणं एकच आहे. मूळ स्वरूपापर्यंत तुम्हाला न्यायचं आहे. कुणाला ते बैलगाडीत बसून नेतील, कुणाला रेल्वेमध्ये बसून नेतील, कुणाला बसमध्ये बसून नेतील, कुणाला म्हणतील माझ्या पाठकुळी बस, किंवा कुणाला म्हणतील चल उठ तुझ्या माझ्या बोटाला धर, मी तुला हाताला घेऊन जातो, तुझ्या हाताला धरून घेऊन जातो तुला तिथं. पण न्यायचंय सगळ्यांना तिथंच. ते हे जाण रे श्रवण, करावे अध्यात्म निरूपण. समर्थ म्हणतात अध्यात्म निरूपणच केलं पाहिजे. श्रवण करायचे, वाचन करायचे म्हणजे दिवाळी अंक काढून बसायचेत का? अहो, आमच्या घरामध्ये कपाट भरली पाहिजेत. आता आमच्याकडे ते साफसफाईचा कार्यक्रम चालू आहे, 4 दिवस झाले घरामध्ये. आणि घरातले आई वडील सगळे मला म्हणतायत की एक खोली रिकामी नाही म्हणले, पुस्तकं पडलेले आहेत. मी मोठ्या त्यांना बरं वाटावं म्हणून मी सांगतो, अरे हे लेखकाचं घर आहे, इथं पुस्तकं कागद पेन सगळीकडे पडणार, त्यांना बरं वाटतंय. आमची कपाट भरभरून वाहिली पाहिजेत आध्यात्मिक ग्रंथांनी. अनेक ग्रंथ, अनेक संदर्भ ग्रंथ आमच्याकडे असले पाहिजेत. ते दिवाळी अंक काय, ललित कादंबरी काय, कोणती अजून काय काय, जासूसी कादंबरी काय, हे सगळी गटारगंगा आहे. ती अगोदर घराच्या बाहेर फेकून दिली पाहिजे. यादी करा सगळ्या ग्रंथांची. समर्थ संप्रदायाचे ग्रंथ वेगळे काढा, रामायणपर ग्रंथ वेगळे काढा, आध्यात्मिक ग्रंथ वेगळे काढा. असं करता आलं पाहिजे आपल्याला. कीर्तन, प्रवचन याचं श्रवण असलं पाहिजे. आता 2 दिवस झालं मी त्या कुठलं तरी चॅनल आहे मी पाहतोय, त्यावर ते कीर्तन चालू आहेत. काय विटंबना आहे हो कीर्तनाची. म्हणजे मला समोरचा तो ऑडियन्स बसलेला, हजारो लोक असतील समोर, काय फिदी हसतात ते विनोदाला. एक मोठे प्रवचनकार सध्या त्यांची कीर्तनं चालू आहेत, ज्यांच्यावर काय किती केसेस पडल्यात कुणाला माहिती आहे. शिवराळ भाषेत बोलणं, स्त्री जातीला अपमानकारक बोलणं. कसले कीर्तनकार, कसले प्रवचनकार. आमच्या समर्थ रामदासांनी 45-46 हजार ओव्यांची काव्यसंपदा निर्माण केली. सज्जन हो, एकही शब्द स्त्री जातीला अवमानकारक, अपमानकारक, निंदाजनक एकही शब्द घेतलेला नाहीये. आणि ते 1.5-2 तासाचं प्रवचन कीर्तन करतात. किती वेळा ती फिदी हसायला लावतात, काय काय फार बेकार बोलतात. आणि काय नाव आहे त्यांचं महाराष्ट्रात. काय आदर्श चाललाय. आणि म्हणजे मला मोठं काय म्हणावं, कीव येते. जे असं काही कीर्तन करतायत त्यांची कीव येते. त्यांच्या समोर बसणारे, त्यांच्या साध्या साध्या वाक्यावर फिदी हसणारे, त्यांची अजून कीव येते. कुठे चाललोत आपण. आमचे आप्पा राहिले असते, स्वामी वरदानंद भारती, दादा राहिले असते, दासगुणू महाराज, काय केलं असतं या कीर्तनकारांचं मला नाही माहिती. काय उड्या मारतात ते.
काय शरीराची हालचाली का? अरे ते काय जिम्नेशियम आहे का? सर्कस चालवली का? कीर्तन ऐकायला लोक बसलेले आहेत, तुम्ही तिथं तुमच्या शरीराची अंगविक्षेप करून दाखवताय. काय कोलांट उड्या मारताय, काय उड्या मारताय? अरे अरे अरे, जाऊ दे, तो आपला प्रांत रे, आपल्या कशाला बोलायचं? आपण आपलं बसून बोलतोय, तुम्ही शांतपणे घरात बसून ऐकताय, ह्याच्यापेक्षा काय पाहिजे? आध्यात्मिक श्रवण व्हावे, समर्थ म्हणतात. अहो, श्रवण म्हणजे हे एक प्रकारचं जेवण आहे. श्रवण, मनन, निधिध्यास. श्रवण म्हणजे जेवण, मनन म्हणजे काय? त्याचं पचन. आज मी एखादा विचार, एखादा ग्रंथ अभ्यासला, एखाद्या ग्रंथातल्या 5-6 ओव्या किंवा एक समास मी वाचला, त्यावर मला मनन करता आलं पाहिजे. समर्थांनी काय सांगितलंय? याच नावाचा समास अजून किती ठिकाणी आलेला आहे. मग त्यामध्ये काय सांगितलंय? श्रवण निरूपणाचे 5 समास समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये सांगितले. मग या 5 समास, अरे श्रवणच सांगायचं, मग 5 समास कशाला केले? त्यातला फरक आमच्या लक्षात आला पाहिजे. त्याला मनन म्हणायचं, त्यावर चिंतन झालं पाहिजे. जेवण केलं, त्याचं पचन व्हायला पाहिजे, त्याला वेळ लागतो. जेवायला कमी वेळ आहे, 10 मिनिट 15 मिनिट जेवायला लागतील. माणूस 24 तास जेवण करतो का? 24 तास जेवण करायला लागला तर 25व्या तासाला राहणार नाही. खरं का नाही? जेवायचे 10, 15, 20 मिनिटं, पचन होण्यासाठी काही तास लागतात, 5-10 तास. त्याला डायजेशन म्हणतात. पचन झालं पाहिजे. त्यानंतर पुन्हा त्याचं पचन झालंय, आता त्यातले जो अर्क आहे, त्यातले जे काही विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, जे जे काही घटक द्रव्य आहेत शरीराच्या पोषणासाठी लागणारे, ते सगळे आपल्या आतडीतून शोषले जातात. त्याला ॲब्सॉर्प्शन असं म्हणतात. डायजेशन, त्यानंतर ॲब्सॉर्प्शन. ते सगळे आपल्या आतडीतून शोषले जातात आणि ते आपल्या रक्तामध्ये मिसळतात आणि रक्तातून त्या सगळ्या शरीराला ते पोचतात. श्रवण जेवण झालं, पचन डायजेशन झालं. आता निधिध्यास. आता हा जो निधिध्यास आहे ते म्हणजे सर्क्युलेशन आहे सगळीकडे. आमच्या सगळ्या क्रियांमध्ये, आमच्या आचरणामध्ये त्या ओवीत सांगितलेला उपदेश आला पाहिजे. ऐकलं, मननही केलं, पण ते जर आचरणात नाही आलं तर सगळं वाया गेलं ना. मी भरपूर मस्त छान जेवण केलंय, चांगले पौष्टिक पदार्थ मी खाल्लेत, त्याचं पाचनही झालंय, डायजेशनही झालंय, पण ते जर शोषण नाही झालं, ॲब्सॉर्प्शन नाही झालं आणि सगळीकडे जर नाही पोचलं तर माझा देह नाही राहणार. म्हणून निधिध्यास गरजेचा आहे. ते आमच्या आचरणात आलं पाहिजे. श्रवण, मनन, निधिध्यास, त्याला ॲब्सॉर्प्शन, ॲसिमिलेशन असं म्हणलेलं आहे. आणि मग हा देह सतेज होतो. गात्र गलित झालेली असली तरी आत्म्याचं सतेजत्व, आत्म्याचं तेजत्व ते आपल्या कांतीवर दिसतं. त्याला तारुण्यच लागतं, अशातला भाग नाही. तारुण्यात कांती लुसलुशीत आहे, मोहकता आहे, तेजस्वीपणा आहे, आकर्षकता आहे, सगळं आहे. पण तुम्ही एखाद्या साधकाला पाहिलंय? प्रज्ञाचक्षू जाट देवळेकर काकांना पाहिलंय? स्वर्गीय धुंडा महाराजांना पाहिलंय तुम्ही? अहो, पाहिल्याबरोबर असं लक्षात येतं की काहीतरी विशेष आहे इथं. तो आत्मसाक्षात्कार आहे. श्रवण, मनन, निधिध्यास. तुम्ही जे श्रवण केलंय त्याच्यावर चिंतन झालंय,
ते अंतःकरणात पचलंय सगळं, ते तुमच्या आचरणात आलंय, ते सगळ्या शरीरभर पसरलंय, तो निधिध्यास आहे. आणि तो जर झाला तर भगवंताची कृपा व्हायला फार वेळ नाही लागत. त्याला आत्मसाक्षात्कार म्हणले. आत्मतत्वाचा साक्षात्कार, साक्षात आकार, तो साक्षात्कार आहे. त्या आत्मतत्वाप्रमाणे माझा आकार होतो. म्हणजे हात पाय गळून जातात अशातला भाग नाहीये. पण ते परब्रह्म स्वरूप जे आहे ते किती दिव्य आहे, ते किती तेजस्वी आहे, ते किती व्यापक आहे. त्याप्रमाणे माझा देह भासायला लागतो इतरांना. लोक म्हणतात काय तेज आहे व चेहऱ्यावर. आपल्याला अनुभवाला आलेला असेल ना. विश्व हिंदू परिषदेने 1986 ची गोष्ट आहे. विश्व हिंदू परिषदेने आळंदीला एक मोठं महासंमेलन घेतलं होतं. अजूनही मला तो पेंडॉल आठवतो. अजून मला ते आठवतं की सद्गुरू धोंडा महाराज हे व्यासपीठावर बसलेले आहेत आणि प्राचार्य आदरणीय शिवाजीराव भोसले त्यांचं भाषण होतं. त्यांचं एक वाक्य माझ्या अंतःकरणात कोरल्या गेलेलं आहे. ते बोलता बोलता म्हणाले धोंडा महाराजांकडे हात करून, गात्र गलित झाली आहेत पण आत्मा सतेज आहे आणि त्याचं तेज हे त्यांच्या देहावर विलसत आहे. हा साक्षात्कार आहे. साक्षात त्या परब्रह्म स्वरूपाचा आकार किंवा त्यातली तेजस्विता ती प्रकट होणं, यापेक्षा वेगळं काय पाहिजे जीवनामध्ये मला सांगा. नाहीतर 30 आणि 35च्या वयामध्ये चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्यात, कपाळावर आठ्या उठल्यात. विचारलं रोते क्यों होतो, ते म्हणाले नाही नाही माझा चेहराच तसा आहे. काय करायचं. पूजनीय प्रज्ञाचक्षू जाटदेवळेकरांना तुम्ही पाहिलं असेल. अहो दोन्ही डोळे अंध आहेत पण काय पाठांतर आहे. प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज 137 ग्रंथ लिखाण केलं. काय दिव्य विभूती आहेत. आमच्या सोबत आहेत नाही मंडळी सगळी. त्यांना आम्ही खोटं म्हणणार का. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, ते हे जाणरे श्रवण करावे अध्यात्म निरूपण, मनन करिता समाधान निजध्यासे पावती श्रीराम. ते कीर्तन चालू होतं. परत त्या विषयाकडे येतो मी. ते कीर्तन सुरू व्हायच्या अगोदर आणि कीर्तन संपल्यानंतर त्या कीर्तनकारांची काय महती गायली जात होती. ती येऊ आहे ते तेव्हा आहे जनमानसाची. त्यांनी ते काय काय नस पकडलेली आहे आणि त्यांचं विवरण म्हणजे माणसाला चैतन्य देतं, ऊर्जा देतं. काय ऊर्जा देतं, काय चैतन्य देतं. अशा लोकांनी बट्ट्याबोळ केला सगळा. पूजनीय आप्पांची कीर्तन मी ऐकलेली आहेत. अहो किती कीर्तन. मी याला आळंदीला होतो 2 वर्षाखाली, तेव्हा मी तिथली कीर्तन ऐकलेली आहेत. काय आनंद सोहळा आहे तो. आमच्या गार्गीताई देशपांडे आहेत गोरठ्याच्या. काय कीर्तन करतात. कुठेही विनोद नाही, अवखळपणा नाही. प्रसिद्धीसाठी तर बिलकुल काही घेणं देणं नाही त्याच्याशी. समर्थ म्हणतात तेच तेच वारंवार केलं पाहिजे. मनन करिता समाधान निजध्यासे पावती. आम्हाला जर असं वाटत असेल की दासबोध आम्ही वाचला, आता बास झाला दासबोध, ज्ञानेश्वरी वाचूया, किंवा दासबोध काढला आणि आम्हाला जर कंटाळा आला तर समजलं पाहिजे की काहीतरी गडबड आहे. कंटाळा येतो आध्यात्मिक निरूपणाच्या वेळी. दासबोध वाचताना जर कंटाळा आला, झोप आली, ज्ञानेश्वरी वाचताना जर पेंगुळल्यासारखं होत असेल, गाथा वाचताना जर आपल्याला झोप आल्यासारखं वाटत असेल, तर लक्षात घेतलं पाहिजे आपण की काहीतरी गडबड आहे. कारण संत जे सांगतात तेच तेच वाचलं पाहिजे.
त्याशिवाय विवर्ता विशेषा विशेष कसं कळेल? एकच समुद्र आहे, एकच गोताखोर आहे, पण तो खाली जातो, काहीतरी घेऊन येतो, पुन्हा बुड्या मारतो, पुन्हा काहीतरी घेऊन येतो. प्रत्येक वेळी वेगवेगळे माणिक, पाचू, मोती तो घेऊन येतो. तसं आहे या आध्यात्मिक ग्रंथांचं. बरं, हे काही वाचताना कंटाळा येतोय, डुलकी लागतीये, झोप येते असं म्हणलं तर विषयोपभोग घेताना येते का हो? विनोद चालू असेल तर आपल्याला झोप येईल का? गप्पा मारायच्या आहेत तर झोप येईल का? सिगारेट पिणाऱ्याला सिगारेट पिताना कधी झोप येईल का? दारू पिणाऱ्याला दारू पिताना झोप येईल का? हा, फार झाली म्हणजे मग तो आपण मग ती झोप कसली? त्याला तर गटारातच लोळलं पाहिजे. विषयोपभोग घेताना आम्हाला कंटाळा येत नाही, मग दासबोध हातात घेतला की कंटाळा कसा येतो? ते श्रवण नव्हे, ते मनन नव्हे. श्रवण मनन नाही तर मग निधिध्यास कधी व्हायचा? समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, सेविलेची सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेची करावे श्रीराम. ते पुन्हा पुन्हा केलं पाहिजे, पुन्हा पुन्हा केलं पाहिजे. तर त्यातला आनंद आणि त्या एका एका शब्दाचे अनेक पदर आपल्या समोर उलगडले जातात. अहो, हे जे ग्रंथ आहेत ना, हे ग्रंथ म्हणजे एक महावस्त्र आहे आणि त्याला सोन्याची जरीची किनार लावलेली आहे. आपण दुकानामध्ये जातो, तो आपल्या समोर साड्या टाकतो, नऊवार साडी, ही पैठणी, काय 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 टाकतो तो. आणि तो काय करतो, अशी काठ काढून दाखवतो, त्याचा एक पदर काढून दाखवतो. मग त्यावर वेलबुट्टी कुठे आहे, काठ कसा आहे, काठ छोटा आहे का जाड आहे, मध्ये काय काय डिझाईन आहे का, हे सगळं समजतं. त्या बॉक्समध्ये नुसते बॉक्स दाखवले तर चालेल का? केलेची करावे पुन्हा विवरण, समर्थ म्हणतात. पुढच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात, संत सज्जन महानुभावी परमार्थ चर्चा करीत जावी, हैगई सर्वथा न करावी, ज्ञातेपणी करुणी श्रीराम. हैगई करू नका. फार सुरेख शब्द, गोड शब्द वापरलाय समर्थांनी. आम्हाला परमार्थातच हैगई चालते आणि प्रपंचात मात्र अहो साधा त्या घरामध्ये नवीन घर बांधलं, किती वर्ष आपण राहतो मला सांगा? घर आम्ही बांधतो कधी? आमचं अर्ध आयुष्य संपलेलं असतं तेव्हा. तोपर्यंत एक सामान्यपणे सांगतो, काही लोकांना त्यांचा जन्म स्वतःच्या मोठ्या हवेल्यांमध्ये झालेला आहे, तो भाग सोडून द्या. पण एक सामान्य माणसाचं मी सांगतो, जनसामान्यांची एक चाल रीती म्हणून सांगतो मी. 25व्या वर्षी वगैरे 25-30व्या वर्षी नोकरी, मग पुन्हा तिथून सगळा बाकीचं करत 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 पोरांची शिक्षणं येऊ तेव्हा सगळं करत घडी रांगेला लागते. मग आपल्याला वाटतं चला आता आपलं घर झालं पाहिजे स्वतःचं. मग आम्ही घर घेतो, काय फ्लॅट घेतो, घर घेतो, कुणी बंगला घेईल, कुणी फार्म हाऊस घेईल. तिथून किती दिवस किती वर्ष राहतो आम्ही. आणि या कोरोनाच्या अनसर्टन्टीमध्ये तर काहीच खरं नाही. किती वर्ष म्हणण्यापेक्षा किती महिने राहतो कुणाला माहिती आहे. पण त्यामध्ये मास्टर बेडरूम वेगळी, मास्टर बेडरूम तर त्याला एक ब्लॉक, टॉयलेट ब्लॉक. गेस्ट रूम वेगळी, त्याला टॉयलेट ब्लॉक. कुणाला जेवायला बोलावलंय, तू जेवायला आल्यानंतर मग आता इकडच्या तिकडच्या टॉयलेट ब्लॉकमध्ये नाही, त्या काय डायनिंग हॉलच्या तिथे एक टॉयलेट ब्लॉक. आणि त्याला पुन्हा इंडियन स्टाईल, वेस्टर्न स्टाईल, एकीकडे पाणी, एकीकडे कागद, एकीकडे काय ते जेट पंप, एकीकडे स्प्रे पंप. काय चाललंय? तुम्हाला वाटेल की हे आता गरजेचं आहे. मला मान्य आहे, ते गरजेचं झालंय. आम्ही त्याला आमच्या जीवनावश्यक काय म्हणतो चालीरीती आणि वस्तूमध्ये आणून ठेवलंय, मान्य आहे ते सगळं. पण त्यावर आम्ही जेवढा विचार करतो, जेवढा खर्च करतो, जेवढा वेळ देतो, तेवढा परमार्थामध्ये देतो का? माझा प्रश्न तो आहे. इंटेरियर डेकोरेटरला बोलावलं, ही डिझाईन केली, ती डिझाईन केली. देवघरासाठी इंटेरियर बोलावला कधी? की मला हे देवघर करायचंय,
उदबत्तीचं मी कुठे ठेवलं पाहिजे, तुपाचं भांडं कुठे ठेवलं पाहिजे, कोरड्या वाती तेलासाठी पंतीसाठी कुठे ठेवल्या पाहिजेत, तुपातल्या वाती कुठे ठेवल्या पाहिजेत, त्या काडवाती कुठे ठेवल्या पाहिजेत, मला काकडा करायचा काकडा कुठे ठेवला पाहिजे, गंध कुठे ठेवला पाहिजे, सहाण कुठे ठेवली पाहिजे, याचा कधी विचार केला? सणवाराला आम्हाला भगवंताला स्नान घालताना गंगेचं पाणी म्हणायचं, उष्णोदक म्हणायचं, शुद्धोदक म्हणायचं, पंचामृत म्हणायचं, हे सगळं करत असताना आम्ही खरंच त्या भावनेने करतो का? मग आम्ही त्याला अत्तर लावतो का? फार घासलंय, देव उजळलेत, त्या दिवशी आम्ही कधी तेल लावून त्यांच्या अंगाला स्पर्श केलाय का? समर्थ इथे शब्द वापरतात, हैगई नको, हैगई सर्वथा न करावी. फारच मला आवडणारा शब्द आहे हा, गोड शब्द आहे. संत सज्जन महानुभावी परमार्थ चर्चा करीत जावी. मी एवढं का बोलतोय? आज 3च ओव्या घेतल्या मी. का केल्या? मला माहिती आहे. समर्थांनी इथं सांगितलंय, संत सज्जन महानुभावी ही सगळी मंडळी समोर बसलेली आहेत. रोज 30-35 लोक सातत्याने इथं बसतायत. ही सगळी संत सज्जन महानुभावी आहेत. त्यांच्यासोबत चर्चा नाही करायची तर कुणासोबत करायची? माझ्या गल्लीतले लोक तर मी समोरून आलो की ते तोंड वळवतात. ते म्हणतात, ही आली की काहीतरी सांगतात, दासबोधाचं पारायण करा म्हणतात, मनोबोधाचं पारायण करा म्हणतात, समास वाचला का म्हणतात, पेपर दिला का म्हणतात, प्रश्नपत्रिका सोडवली का म्हणतात, समर्थबोध झाला तर मग साधक करा म्हणतात, काहीतरी लचाण लावतात मागे. ते लोक रस्ता बदलून चालले तू आजकाल. खरं काय सांगू? म्हणून तर मी तुमच्याशी हा संवाद करतोय. कारण समर्थांनी सांगितलंय ना, परमार्थ चर्चा करीत जावी तुमच्यासोबत, हैगई सर्वथा न करावी. म्हणून मी हैगई केली नाही, कुठेही धावपळ नाही केली, निवांतपणे 3च ओव्या घेतल्या आज. हैगई सर्वथा न करावी, ज्ञातेपणी करुनी. आपण जाणकार आहात, आपण ज्ञानी आहात, ही माझ्या अंतःकरणात दृढ भावना आहे. उगीचच नाही मी तुमच्याशी बोलत. आणि ज्ञान पाजळायची मला काही हौस नाहीये. या संत समागम पेजवरनं ही सेवा मिळाली, ही समर्थांची कृपा आहे. फार मोठी कृपा आहे. कृपा आहे असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. एवढं भरभरून समर्थांनी या 4-4.5 महिन्यात दिलंय. माझ्या आयुष्यात हे मिळालं नाही. जेवढा अभ्यास मी माझ्या पत्रद्वारा दासबोध अभ्यासमध्ये केला नाही, जेवढा अभ्यास मी दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमात केला नाही, तेवढा मला खूप दासबोध समजला, तो आकळला. असं म्हणणंही धारिष्ट्याचं खरं तर. हा उपरोधिकपणा होईल, मिरवल्यासारखं होईल. पण जे चांगलं आहे ते चांगलं म्हणायला काय हरकत आहे? तो अहंकाराचा वारा आपल्या कानाला लागणार नाही एवढी काळजी आपण नक्की घेतली पाहिजे, आणि ती मी घेतोय. पण एवढं मात्र खरं आहे की खूप भरभरून दिलंय, त्याची मोजदाद नाही आहे. आपल्यालाही ते समर्थांनी असंच भरभरून द्यावं. या वेळेचा आपण सदुपयोग करून घ्यावा. उरलेल्या आयुष्याचा माहीत नाही किती वर्ष आहेत, आयुष्य जीवन अजून किती दिवस आहे, पण श्रवण, मनन, निधिध्यास हा आपण करत राहिला पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.